तारीख 22 नोव्हेंबर 2023 नायगावजवळ असणाऱ्या मुंबई अहमदाबाद हायवेवरून जाणाऱ्या दोन प्रवाशांना रस्त्यात अचानक लगवी लागली। ते करण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली। हायवेच्या आजूबाजूला मोकळं शेत असल्याने ते शेताच्या झुडपात लगवी करण्यासाठी गेले। तेव्हा त्या दोघांना कुजलेला वास येत होता। त्यांनी खाली बघितलं तर ते जिथे उभे होते बरोबर त्याच्या समोर एक कुजलेला मृतदेह पडला होता। मृतदेहाच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता। पोलिसांना त्या मृतदेहाची ओळख पटेल असा एकही पुरावा सापडत नव्हता। शेवटी या मृतदेहाच्या मृत्यूचा खुलासा एका दारू पिणाऱ्या माणसामुळे झाला। नेमका कसा हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय क्राइम स्टोरीज, जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। हायवेला थांबलेले ते दोघं प्रवासी मृतदेहाची अवस्था पाहून घाबरतात आणि ताबडतोब नायगाव पोलीस स्टेशनमध्ये फोन करून पोलिसांना ही माहिती देतात। तोपर्यंत आजूबाजूचे आणखी काही लोक जमतात। मृतदेहाची अवस्था बघून तो काही दिवस जुना असावा हे कळतं। काही वेळातच पोलिसांची गाडीही घटनास्थळी पोहोचते आणि पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला जातो। सुरुवातीला पोलिसांना ही ॲक्सिडेंटची केस वाटते म्हणून ते अपघाताच्या कलमानुसार गुन्हा दाखल करतात। पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर हा अपघात नसून खुनाचा प्रकार असल्याचं पोलिसांच्या लक्षात येतं। मृत व्यक्ती 25 ते 30 वर्षांचा असून त्याच्या डोक्यात मोठा दगड घालून त्याची हत्या केली आहे हे उघड होतं। हत्या कशी याचा शोध पोलिसांना तर लागला, पण हत्या कोणाची झाली, हा मृत व्यक्ती नक्की आहे तरी कोण, याचा शोध घेण्यासाठी पोलीस पुन्हा घटनास्थळी जातात आणि संपूर्ण जागेचा बारकाईने शोध घेतात। पण तरीही पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही। शेवटी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे कपडे आणि चपलांचे फोटो जवळच्या पोलीस ठाण्यात पाठवले जातात। या फोटोमुळे या मृत व्यक्तीचं नाव लवेश माळी आहे हे समजतं। लवेश हा रिक्षा चालक होता जो नायगाव परिसरात रिक्षा चालवायचा। तो खूप दिवस गायब असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार देखील दाखल केली। पोलीस लवेशच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू करतात, मात्र पोलिसांकडे कोणताही असा पुरावा नव्हता ज्याच्यामुळे हे कळू शकेल की ही हत्या कोणी केली होती। घरच्यांच्या आणि इतर ठिकाणी चौकशी केली असता लवेश अनेकदा दारू पिण्यासाठी वेगवेगळ्या पण ठराविक ठिकाणी जात असल्याचं समोर येतं। पोलीस आपल्या खबरींना त्या ठिकाणी लक्ष ठेवायला सांगतात। अचानक एक दिवस एक खबरी पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि लवेश हत्या प्रकरणात पुरावा मिळाल्याचं पोलिसांना सांगतो। हा खबरी ज्या ठिकाणी शोध घेण्यासाठी जात होता तिथे एक माणूस रोज दारू प्यायला यायचा आणि दारू पिऊन झाल्यानंतर बाहेर जाऊन ओरडायचा, मला वाचवा, ते मलाही ठार मारतील, आणि तिथेच बेशुद्ध होऊन झोपून जायचा। दारू पिऊन बडबडणाऱ्या माणसाला जसं सगळेच इग्नोर करत असतात तसं त्या माणसालाही केलं जायचं, पण त्याच्या बोलण्यावरून त्याला कोणीतरी मारणार आहे अशी बडबड तो करत असतो। म्हणून पोलीस त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात। त्याला विचारलं जातं की तुला कोण मारणार आहे आणि असं तू का ओरडत असतोस। त्याच्या उत्तरातून लवेशच्या हत्येचं गूढ सुद्धा उलगडतं। त्या माणसाने लवेशची हत्या होताना पाहिलं होतं आणि त्या रात्रीपासून त्याला वाईट स्वप्न पडत होती। लवेशला ठार करणारे आपल्याला सुद्धा ठार करतील अशी भीती त्याला वाटत होती। या माणसाच्या सांगण्यानुसार पोलीस आरोपींचा शोध घेतात। या हत्या प्रकरणात 3 जणांचा सहभाग असल्याची देखील माहिती पोलिसांना मिळते। या हत्येत एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा सहभाग होता। जेव्हा अथक तपासानंतर त्या तिघांना अटक करण्यात येते तेव्हा हा खून अगदीच किरकोळ कारणावरून झाला असल्याचं कळतं। हे तिघं आरोपी आणि लवेश मित्र होते। या तिघांपैकी एका आरोपीसाठी लवेश भाड्याने रिक्षा चालवत होता। काही दिवसांआधी लवेशने रिक्षाने एका डंपराला धडक दिली होती, त्यामुळे रिक्षाचं नुकसान झालं, पण हे नुकसान भरून द्यायला लवेशने नकार दिला। तिघांनी मिळून लवेशला संपवण्याचं ठरवलं। आधी चौघांनी मिळून नशा केली आणि मग त्या तिघांनी मिळून लवेशच्या डोक्यात दगड घातला आणि त्याला संपवलं। तिथे एक जण अजून हे सर्व पाहतोय हे त्यांना माहित नव्हतं आणि तोच दारू पिऊन बडबडणारा माणूस होता ज्याच्यामुळे या हत्येचा खुलासा झाला। पण त्या माणसाने घाबरून न जाता सरळ घटनेनंतर पोलिसांकडे जाऊन तक्रार करायला हवी होती, नाही का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच गुन्हेगारी विश्वातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।